नृत्य करायला आवडतं, जे मी माझ्या मिस्टर कोकणकर शुभ या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करत असतो. आणि मी लिहिण्यामध्ये माझी सगळ्यात मोठी ताकद म्हणजे माझा आत्मविश्वास. मला तुम्ही 5 लोकांसमोर उभं करा किंवा 5 लाख, माझा जो आत्मविश्वास आता आहे तेवढाच आत्मविश्वास तेव्हा देखील असेल. माझी सगळ्यात मोठी ताकद माझा आत्मविश्वास आहे. आणि त्याच आत्मविश्वासाच्या जोरावर या 3 वर्षामध्ये 20 वक्तव्य सुद्धा लिहितोय. आणि त्यातल्या 3 कमी जिल्हा कॉलेजसाठी लिहितोय. कारण मला गर्दीत उभं राहायला नाही तर माझ्यासाठी गर्दी मी करायला आवडतं. आणि मला माझ्या नमस्कार. शुभम, तुला खूप काय वेगवेगळ्या गोष्टी अचीव करायच्या. इथं तर तू पहिले तरी म्हणतोय की मला एक चांगला माणूस बनायचंय, त्याबरोबर आय एस ऑफिसर व्हायचंय, नंतर एक वक्ता बनायचंय, एक नेताही बनायचंय, त्याच्यानंतर एक युट्यूबरही बनायचंय. की तू यातला काय चूज करणार आहे हे एक अगोदर मला सांग. नेमकी काय चूज करणार आहे? तर आता या टाइमला युट्यूब चालू आहे माझं. 1.6 माझे सबस्क्रायबर आहे. त्याचबरोबर मी वक्तृत्व पण चालू आहे. मी आतापर्यंत 500 भाषणं दिली आहे. त्यापैकी मी आता 20 स्पर्धा केल्या. 20 स्पर्धा मी जिंकलोय आणि त्यातल्या 3 मी बिर्ला कॉलेजसाठी जिंकलोय. आणि जर IAS ऑफिसरचं बोलायला गेलं तर त्याचा आणि नेत्याचं बोलायला गेलं तर तो माझा विचार आहे. कारण आजचे जर आपण नेते बघितले तर मला वाटतं आपण नेता बनायला पाहिजे. कारण आजचे नेते हे अंगठ्या बहादूर आहेत. आणि जर अंगठ्या बहादूर हातांच्या लोकांच्या हातामध्ये जर आपण आपली अर्थव्यवस्था देत असतो तर मग शिकलेल्या माणसाचा काय फायदा? तू असं म्हणायचं का मग तू अरविंद केजरीवाल साहेबांना फॉलो करतो? मी कोणत्या अगोदर IAS ऑफिसर होते, नंतर पॉलिटिक्स मध्ये गेले. मला कोणत्या पॉलिटिक्स त्या माणसाची इन्स्पिरेशन ठेवायचीच नाहीये. कारण प्रत्येक व्यक्तिमत्व काहीतरी वेगळं असतं. स्वतःला सिद्ध करायचं. ठीक आहे. तू अजून एक इथे एक प्रसंग लिहिला आहे की स्त्रियांचा आदर करण्याचा गुण जो आहे तो तुला छत्रपती शिवाजी महाराजांचा आवडतो. तर त्यांच्या बाबतीत घडलेला असा जो काही प्रसंग आहे स्त्रियांच्या बाबतीत आदराचा, तू तो सांगू शकतो का? हो. तर ना एका माणसाने राज्याच्या पाटलाने एका कुटुंबाच्या मुलीची अब्रू लुटली. त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलेलं तर त्यांनी त्या राजाच्या पाठीत तो पाठलेले, हात तुटलेले आणि चौकात उभा केलेला. का तर याला असं केलंय त्यामुळे बाकीचे पुढून येणारे ते पण घाबरून राहतील. त्यासाठी हा इन्सिडेंट कुठे झाला होता माहिती आहे का? शुभम, तुला IAS ऑफिसर बनायचंय, नेता, युट्यूबर, पण तू एक मेन्शन केलं की तुला राग फार येतो. मग कसं रे, म्हणजे रागावर कंट्रोल कसं मिळवणार? कारण या सगळ्या गोष्टीसाठी खूप थंड डोकं असावं लागतं. म्हणजे मी लिहिलंय की राग येतो त्या रागामुळे मला फायदा झालाय. ते कसं माहितीये, म्हणजे मी जेव्हा लहान होतो ना, म्हणजे पहिलीला होतो त्यावेळेला जे माझे प्राथमिक शाळेतले शिक्षक होते त्यांनी माझं आदर भाषण होतं ते भाषण पाडलेलं. आणि तोच राग, त्याच रागामुळे मी पुढे आतापर्यंत जेवढी भाषणं केली एका पण भाषणामध्ये मी कागद नाही घेतलाय. मी 7वी मध्ये असताना एक सर मला बोलले होते की तुझ्याकडून अभ्यास व्हायचा नाही. त्याच्यानंतर मला पुढचे 3 वर्ष एका पण परीक्षेमध्ये मी 1 नंबर पडला. मला सांग की तुला सपोज टीचर्स ओरडले क्लासमध्ये प्रॅक्टिकल चालू असताना, तुला राग येणार ना त्या टीचरचा? पण तो आपण चांगल्या वेळी घेतलं पाहिजे ना. ते आपल्या शिक्षकांचा द्वेष करणं हे आपल्याच नाही, पण आपण काय करतो आपण त्याला कुठल्या वेळी घेतो ते आपल्याला. अच्छा, म्हणजे राग येतो. हो, राग मला येतो, पण तुम्हाला चांगलं वेळी म्हणजे त्या दिवशी जर झालं त्याच्यानंतर मी प्रयत्न करणार की बाबा त्या विषयामध्ये मला खूप चांगलं पाहिजे. हो, मी स्वतःला चॅलेंज करतो. हो, स्वतःला चॅलेंज करतो की बाबा हे असं बोलत ना आपल्याला बेस्ट होऊन दाखवायचं. Seguimos rompiendo aquí, esta fiesta no tiene